Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Today we are going to learn about preposition, one of the part of speech. प्रेपोजिशन म्हणजेच मराठीमध्ये त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. A preposition is a word that shows the relation between a noun or a pronoun and some other word in the sentence. म्हणजेच मराठीमध्ये नामे व सर्वनामे यांचा एकमेकाशी व आपसातील संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रेपोजिशन असे म्हणतात. आता आपण काइंड्स ऑफ प्रेपोजिशन म्हणजेच प्रेपोजिशनचे प्रकार पाहू. प्रेपोजिशनचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रेपोजिशन ऑफ पोझिशन अँड डायरेक्शन म्हणजेच मराठीमध्ये स्थिती व दिशा दर्शवणारी शब्दयोगी अव्यय. तर दुसरा प्रकार आहे प्रेपोजिशन ऑफ टाईम म्हणजेच मराठीमध्ये वेळसूचक शब्दयोगी अव्यय. आता आपण प्रत्येकाची सविस्तर माहिती पाहू. पहिला प्रकार आहे प्रेपोजिशन ऑफ पोझिशन अँड डायरेक्शन म्हणजेच मराठीमध्ये स्थिती व दिशा दर्शवणारी शब्दयोगी अव्यय. यामध्ये पुढील प्रमाणे शब्द असतात. पहिलं प्रेपोजिशन आहे इन म्हणजेच मराठीमध्ये त्याला च्या आतमध्ये अशा अर्थाने वापरतात किंवा वास्तव्य कायम स्वरूपाचे आहे हे दर्शवण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल दे प्लेस द चेअर्स इन द रूम. किंवा दुसरं हे उदाहरण बघा, आय लिव्ह इन मुंबई. हे झालं पहिलं प्रेपोजिशन. आता दुसरं आहे बघा इन टू, च्या आत प्रवेश करणे अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल बॉयज आर गोईंग इन टू द क्लास. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे वी एंटर्ड इन टू द हाऊस. तिसरं प्रेपोजिशन आहे ऑन, च्यावर चिकटून असणे अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल द बुक इज ऑन द टेबल. दुसरं उदाहरण आहे सीमा सॅट ऑन द बेंच. म्हणजे बस या पद्धतीने. पुढचं चौथं आहे प्रेपोजिशन ओव्हर. ओव्हर म्हणजे ठराविक अंतराच्या वर असणे अशा अर्थी वापरतात म्हणजे दोन्ही वस्तूच्या मध्ये अंतर. बघा पहिलं उदाहरण आहे द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. दुसरं उदाहरण आहे द सन इज ओव्हर द हेड. पाचवं आहे प्रेपोजिशन टू, च्याकडे अशा अर्थाने वापरतात परंतु जाण्याचे किंवा येण्याचे ठिकाण होम असेल तर मात्र टूचा वापर करीत नाहीत. फॉर एक्झाम्पल आय एम गोईंग टू स्कूल. दुसरं उदाहरण आहे आय एम गोईंग होम. बघा दुसऱ्यामध्ये जाण्याचं ठिकाण होम असल्यामुळे याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे. सहावं प्रेपोजिशन आहे टुवर्ड्स, च्या दिशेने अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल राखी वॉक टुवर्ड्स हिज विलेज. दुसरं उदाहरण आहे अमोल रॅन टुवर्ड्स द बस स्टॉप. सातवं प्रेपोजिशन आहे अंडर, च्या खाली अशा अर्थी वापरतात. फॉर एक्झाम्पल द मंकी इज जम्पिंग अंडर द ट्री. किंवा दुसरं उदाहरण आहे बघा द लायन सॅट अंडर द ट्री. आठवं प्रेपोजिशन आहे आउट ऑफ, च्यापैकी किंवा च्यातून बाहेर पडणे अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल द टायगर केम आउट ऑफ द केज. दुसरं उदाहरण आहे माय डॉटर जस्ट गॉट आउट ऑफ द हॉस्पिटल. पुढचं प्रेपोजिशन आहे फ्रॉम, च्यापासून च्याकडे अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल माय विलेज इज 60 किलोमीटर फ्रॉम सातारा. दुसरं उदाहरण आहे रवी ट्रॅव्हल फ्रॉम मुंबई टू पुणे. पुढचं प्रेपोजिशन आहे अमंग, अनेकांच्या मध्ये घोळक्यामध्ये अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे हिज हट वॉज अमंग मेनी हट्स. दुसरं उदाहरण आहे ॲन ॲपल इज अमंग द लिव्ज. पुढचं प्रेपोजिशन आहे बिटवीन, दोन वस्तू किंवा व्यक्तीमध्ये अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे शी सॅट बिटवीन आशा अँड उषा. दुसरं उदाहरण आहे द होम इज बिल्ट बिटवीन रिव्हर अँड
टेम्पल. पुढचं प्रेपोजिशन आहे बिसाइड. च्यापूर्वी, च्याकडे अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे विनय केप्ट हर बास्केट बिसाइड द वॉल. दुसरं उदाहरण आहे रवी इज स्टँडिंग बिसाइड द रोड. पुढचं प्रेपोजिशन आहे नियर. च्या जवळ अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे अ ट्री इज नियर अ लेक. दुसरं उदाहरण आहे प्रसाद लिव्ज नियर द स्कूल. पुढचं प्रेपोजिशन आहे थ्रू. च्यातून आरपार किंवा च्यामधून अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे द वॉटर कम्स थ्रू द टॅप. दुसरं उदाहरण आहे राम एंटर्ड द हाऊस थ्रू द विंडो. पुढचं प्रेपोजिशन आहे अराउंड. चोहोबाजूला, च्याभोवती अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे देअर वेअर हाऊसेस अराउंड द स्कूल. दुसरं उदाहरण आहे डोंट थ्रू डर्टी थिंग्स अराउंड द हाऊस. पुढचं प्रेपोजिशन आहे अवे म्हणजे दूर अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे माय हाऊस इज 1 किलोमीटर अवे फ्रॉम स्कूल. दुसरं उदाहरण आहे माय स्कूल इज अवे फ्रॉम मार्केट. पुढचं प्रेपोजिशन आहे ॲक्रॉस. च्या पलीकडे, ला ओलांडून अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे देअर इज अ ब्रिज ॲक्रॉस द रिवर. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे रोहन वॉक्स ॲक्रॉस द स्ट्रीट. आता आपण प्रेपोजिशनचा दुसरा प्रकार बघू. प्रेपोजिशन ऑफ टाईम म्हणजेच वेळसूचक शब्दयोगी अव्यय. याच्यामध्ये पुढील प्रकारच्या शब्दांचा समावेश होतो म्हणजेच पुढील प्रकारच्या प्रेपोजिशनचा समावेश होतो. पहिलं प्रेपोजिशन आहे ऑन. विशिष्ट वार, दिवस, दिनांक यापूर्वी वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे ऑन लास्ट संडे. दुसरं उदाहरण आहे ऑन 15 ऑगस्ट. तिसरं उदाहरण आहे ऑन ख्रिसमस डे. दुसरं प्रेपोजिशन आहे ॲट. विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं आहे बघा उदाहरण ॲट 4 o'clock. दुसरं उदाहरण आहे ॲट 7:15 PM. किंवा तिसरं उदाहरण आहे ॲट 9 in the evening. बघा तिसरं प्रेपोजिशन आहे फॉर. विशिष्ट कालावधीपूर्वी वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे समीर लिव्ड इन मुंबई फॉर 4 years. दुसरं उदाहरण आहे आय हॅव नॉट सीन हिम फॉर अ मंथ. पुढचं प्रेपोजिशन आहे फ्रॉम. एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते हे सांगण्यासाठी फ्रॉमचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे आय विल स्टार्ट माय वर्क फ्रॉम संडे. किंवा दुसरं उदाहरण आहे द ट्रेन स्टार्ट फ्रॉम मुंबई. पुढचं प्रेपोजिशन आहे इन. विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टीसाठी इनचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे द स्कूल रिमेन्स क्लोज इन एप्रिल अँड मे. दुसरं उदाहरण आहे इट इज व्हेरी हॉट इन समर. बघा पुढचं प्रेपोजिशन आहे सिन्स. क्रिया नेहमी कधी सुरू झाली त्या काळापूर्वी सिन्स वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. किंवा दुसरं उदाहरण आहे संजय हॅज बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. बघा पुढचं प्रेपोजिशन आहे ड्युरिंग. क्रिया विशिष्ट कालावधीमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे वी प्ले क्रिकेट ड्युरिंग विंटर. दुसरं उदाहरण आहे द आइसबर्ग शिफ्ट टुवर्ड्स नॉर्थ ड्युरिंग समर. पुढचं प्रेपोजिशन आहे बाय. सर्वसाधारण कालावधीसाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे ही मे कम बाय 7 o'clock. किंवा दुसरं उदाहरण आहे यू मस्ट फिनिश द वर्क बाय मंडे. पुढचं प्रेपोजिशन आहे टिल अनटिल. विशिष्ट कालावधीपर्यंत अशा अर्थासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे ही इज वर्किंग इन द स्कूल टिल मिडनाईट. दुसरं उदाहरण आहे शी डिडंट रिटर्न बॅक अनटिल टुडे. पुढचं प्रेपोजिशन आहे बिफोर. च्यापूर्वी अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे ही रिचेस ॲट द बस स्टॉप बिफोर 8 o'clock. दुसरं उदाहरण आहे आय फिनिश माय होमवर्क बिफोर संडे. शेवटचं प्रेपोजिशन आहे आफ्टर.
च्या नंतर अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल, पहिलं उदाहरण आहे, ही इज एबल टू सेंड द लेटर आफ्टर 11 AM. दुसरं उदाहरण आहे, राम रीच द स्टेशन आफ्टर 8 PM. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.